हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला, तुम्हाला मी आज दाखवणार आहे बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक कसा आहे. तर हे आहे स्मारकाच्या साईडचं असं डेकोरेशन आहे फुलांची, आणि ह्याला प्रत्येक वर्षी इथं लाईटिंग केली जाते. हो का, हे सगळं सामान टाकलेलं आहे, तयारी चालू आहे आंबेडकर जयंतीची. तर 135वी आंबेडकर जयंती आहे ही. तर चला, हो का, हे समोर असे बॅनर लागलेले आहेत आणि आता फायनली आम्ही आलेलो आहे स्मारकापाशी. तर बघा, हे मंडप इथला लावलेला आहे, आर के मंडप डेकोरेशन. तर आपण स्मारकापाशी आलेलो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती या ठिकाणी आलेलो आहेत. आणि हे त्यांचं स्मारक आहे आणि इकडं दुकान लागलेले आहेत 4 दिवस आधीच, कारण कोणाला गळ्यातले वगैरे म्हणजे जयंती दिवशी आधीच खरेदी करून घालता येतात, व्हाईट कलर, ब्ल्यू कलरची. आणि हे बघा, असं माझा अवतार आहे आणि एवढी आजारी आहे तरी असं वाटतंय की आपण जे भीमचे आहेत, आपण व्हिडिओ काढला नाही म्हणजे लई चुकीची गोष्ट आहे, कारण आपण एक यूट्यूबर आहेत. तर यूट्यूबरनं व्हिडिओ काढणं म्हणजे हेच दिसतंय. मग चला म्हटलं, आपण आता कितीही आजारी असलो तरी साधं सिंपल का होईना करावं, दाखवावं तुम्हाला. कारण कंटिन्यू ब्लॉग टाकले ना यूट्यूबला तर चॅनल चालतं आपलं व्यवस्थित. तर हे बघा, स्मारक आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. आणि ही मुलगी पण व्हिडिओ काढण्यासाठी आलेली आहे. आम्ही पण म्हणलं चला, जास्त हालचाल न करता व्हिडिओ काढावे, कारण सध्याची माझी कंडिशन बघून चाललेलं आहे सध्या. आणि हे बघा, इकडं मंडप टाकायला चालू आहे. आणि हे बघा, ह्या छोट्या मुली पण मुस्लिम बांधवांच्या आहे, म्हणजे मुस्लिम समाजाच्या आहेत. आणि हे पण आंबेडकरांची व्हिडिओ काढतात. असं कुठला समाज नाही की आंबेडकरांचं काढत नाही. आणि आंबेडकरांची जयंती पूर्ण एक महिना सेलिब्रेशन केली जाते, 14 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत. तर बघा, हे अशा पद्धतीनं स्मारक आहे. तुम्हाला कसं वाटतंय स्मारक नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला तर खूप आवडतंय स्मारक. आणि भीम जयंती म्हणजे माझ्या सगळ्या वर्षभरातला सगळ्यात आवडता सण आहे. तर हे बघा, असं रात्रीचं स्मारक दिसतंय आणि हे बारामतीचं स्मारक आहे. तुम्ही जर बारामतीतून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की माहिती असणार, हे स्मारक बारामतीमधील आहे. साईडचा एरिया असा आहे, या झाडीवर पण पूर्ण हे झाड आहेत ना हिरवे, इथं लाईटिंग लावली जाते आणि सगळी तयारी चालू आहे. समोरच तुम्ही बघा, बऱ्यापैकी तयारी झालेली आहे मंडप वगैरे टाकून. असा माझा अवतार आहे. तर कसा वाटतो, तरी पण थोडासा वरून आपलं हे करून आलेला आहे. तर महिन्याच्या वर झालं, माझी तब्येत काही बरोबर नाही आहे, त्यामुळं चाललंय हळूहळू तरी पण व्हिडिओ काढायला. आणि चला, एवढ्या कंडिशनमधून व्हिडिओ काढते म्हणजे नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साथ द्या, कारण खूप गरजेचं आहे मला व्ह्यूज येणं. आणि हे असे डेकोरेशन साईडला म्हणजे हे दुकान टाकलेले आहेत आणि हे डेकोरेशन चालू आहे सध्या. आणि बारामतीत तुम्हाला कुठं कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लागलेले आहेत ते पण दाखवणार. आणि किती मोठे आहेत बॅनर बघा. जसे आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर लावले जातात ना, तशा कुठल्याच जयंतीचे बॅनर नसतात, कुठल्याही महामानवाचे नसतात. आणि आपली जयंती जी आहे ना, पूर्ण भारत देशात सेलिब्रेशन केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे बघा, वरती कसं केलेलं आहे सजावट. आणि हे बघा, जेवढे आपले लोक आहेत तेवढे, कोणी गाड्यांना, 4 व्हीलर 2 व्हीलर कसल्याही ह्याला असू, झेंडे लावलेले असतात. आता फायनली आपण आलेलो आहे तिथं मेन चौकामध्ये, सिद्धार्थनगर. तर चला, हे अशा पद्धतीने बॅनर लावलेले आहेत आणि काय काय सजावट केली ती तुम्हाला मी दाखवली आहे. आणि हे बघा, हे स्मारक कसं दिसतंय बघा आता रात्रीचं. हे साईडचं त्याच्यासमोरचे बॅनर आहेत. मग आम्ही डाव्या साईडनं चालले, म्हणजे त्या स्मारकच्या साईडनं चालले होते, आता ह्या साईडनं चालले त्याला वळून. तर थोडंसं काम होतं. तर हे बघा, किती छान दिसायला, मी तुम्हाला दाखवलं होतं मग दिवसाने रात्रीचं असं दिसतंय बारामतीचं स्मारक. आणि हे बघा, मेन गेट इथं आहे. आणि इथली पण बघा, हे लाईट कशी आहे. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर हे अशा पद्धतीचे बॅनर आहेत आणि प्रत्येक वर्षी हे बॅनर असेच असतात. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे सगळे बॅनर लागलेले आहेत. आणि जसे यांचे बॅनर असते तसे कुठल्याच नेत्याचे बॅनर असतात. तर ह्या वर्षी मला वाटतंय की जयंती काय एवढ्या मोठ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायची नाही. बॅनर वगैरे लागलेत, हे साईडला बघा, तयारी पण त्यांची चालली प्रत्येक वर्षीसारखी. पण जयंती त्या पद्धतीने करणार नाहीत, कारण आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळं कुठलेही बारामतीत कार्यक्रम सेलिब्रेशन केलेले जात नाही आणि सगळ्या यात्रा कॅन्सल. हो का, हे बघा बॅनर कोड आहे. आणि हे साईडचं असं डेकोरेशन पण चाललेलं आहे. आणि हे स्टँड आहे बारामतीचं. आणि खरंच स्टँड पण एवढं सुंदर आहे ना,
म्हणजे एअरपोर्ट सारखंच. आणि हे साईडचं हो काही असे कधी केलेलं आहे. तर बघा, तर मला तर वाटत नाही, कारण आत्ताच एक नाही का मुस्लिम बांधवांची यात्रा होती, म्हणजे उरूस असतो इथं एक बारामतीतला, खूप मोठा असतो तो पण कॅन्सल केलेला आहे. त्यांचा जो छोटासा असतो ना देवाचं ते संदल वगैरे, तर ते केलं. पण बाकीची कुठलीही यात्रा भरवलेली नाही आहे. हनुमान जयंतीची ती पण यात्रा असते, ती पण भरलेली नाही. जवळजवळ बारामतीत कुठल्याही यात्रा केलेल्या नाही आहेत, जसे दादा गेले जानेवारी महिन्यापासून. त्यामुळं हे पण करणार नाहीत. बॅनर वगैरे सगळं लागलेलं आहे आंबेडकर जयंतीचं, पण बाकीच्या गोष्टी करतील का नाही सांगता येत नाही आहे. तर मी तयारी तर दाखवली बारामतीमधील कशी आहे आंबेडकर जयंतीची. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करा. कारण एवढ्या मधून सुद्धा मी व्हिडिओ काढते, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझी कंडिशनच तशी आहे. आणि आवड पण आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची. आणि आवड असल्यामुळं पण मी सवड काढली. आणि हे बघा बॅनर किती सुंदर लागलेला आहे, बुद्धांचा फोटो किती छान आहे. आणि आता मी इकडं दुसऱ्या चौकात आलेले आहे, इकडं पण बॅनर लागलेले आहेत मोठमोठे. आणि जाता जाता मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे. 15 म्हणजे जानेवारी महिन्यात मोठा तिरंगा सर्कल इथं हो का, हे बघा बॅनर कसे लागले. तिरंगा सर्कलकडे आपण चाललेलो आहे, जिथं की दादांनी झेंडा आणून हे केलेला आहे. तर तिथंच पुतळा पण तयार करणार आहेत दादांचा. हे अशी आहे बारामती. आणि तुम्हाला बारामतीची सजावट, डेकोरेशन किंवा भीम जयंतीची तयारी कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर सबस्क्राईब करा. आणि हो का, हे तिरंगा सर्कल या ठिकाणी आपण आलेलो आहेत. आणि इथंच दादांचा पुतळा उभा करणार आहेत. आणि ते पुतळा उभा केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहेत. आणि इकडंच डाव्या साईडला पतंजलीचं दुकान आहे, त्याच्यासमोरच तिरंगा सर्कल आहे. आणि बारामतीतलं खरंच ही सगळं जी आहे ना, बघा हे इकडं बघा रेल्वे स्टेशन आहे, सगळं दादांच्या कृपेने केलेलं आहे. की प्रत्येक रोडचे कामं, हे झाडं सगळं. आणि हे बघा मुली पण हे शूटिंग करण्यासाठी आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने सगळं चाललेली आहे तयारी. आणि आता उजेड असल्यामुळे एवढं काही स्पष्ट दिसत नाही. लाईटिंगमध्ये जितकं सुंदर दिसते ना तेवढं दिवसा देत नाही. चला फ्रेंड्स, अशा पद्धतीने बाय बाय.